फक्त आता नाव काय आजी तुझं? तुझे नाव सुमन आणि हे तुमचं नाव सुमन आणि बापूच्या हातून मी पाणी घेतो उदय सावंत साहेबांच्या हातून म्हणजे त्यांच्या उपस्थितीत हे दोन एक अपंग आणि एक विधवा महिला आमची शेतकऱ्याची माय वय आहे आणि मलेत पास तू हा क्या बात धन्यवाद धन्यवाद शेतकरी संघटनेचा सर 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 एक विनंती एक आपल्या देशाला कृषी प्रधान देश म्हणतात. कृषी प्रधान म्हणजे काय आणि तो सर्वात मागास असावा का एवढं चिंतन असेंब्लीमध्ये करावं. धन्यवाद. उदयजी तुम्ही आले आणि उपोषण सुटलं. बावनकुळे साहेब राठोडजी सगळ्यांचा आभार तर मानतोच पण जर तुम्ही आमचा विश्वासघात केला तर आम्ही तुमच्याच घरासमोर आंदोलन सुरू करू. उद्याचा चक्काजाम स्थगित झालेला आहे. आता सगळी ऊर्जा 2 ऑक्टोबरला लावायची आहे. तर कलेक्टर साहेबांसाठी एकदा टाळ्या वाजवा. त्यांनी खूप चांगली मेहनत घेतली. SP असेल कलेक्टर असेल इथे मेटकरी साहेब आलेले आमचे मोदरी बद्रू जमात मी भेटलो होतो घरी पण विसरलो. हा ते सांगतात का आम्ही नेतागिरी करायला आलो नाही. मेटकरजी म्हणतात आणि बद्रूजी म्हणतात त्यांचाही मी आभार मानतो. आणि SP आणि कलेक्टर खास करून कलेक्टरनं प्रचंड मेहनत घेतली. गणेश लागे त्यांचाही आभार मानतो. हा ताई करतोय इथं ते हे मंत्री नाही आहे त्यांचे. हा भेटू हा कमलताईसाठी एकदा टाळ्या वाजवा. उभं होऊ नका. सध्या उभं होऊ नका. खाली बसा. हे बघा स्टेजवर जे लोक आहे खाली बसून घ्या. माझी विनंती आहे स्टेजवरच्या लोकांनी खाली बसून घ्या आणि समोर जे आहे लोक त्यांनी थोडं मागे सरकून खाली बसून जा. एकदम स्टेजच्या जवळ गर्दी करू नका. कृपया स्टेजवरची जी मंडळी आहे थोडं खाली वा. गर्दी कमी करा तिथली थोडी. नाही माझ्या मध्यस्थीला म्हणण्यापेक्षा चंद्रशेखर बावनकुळे असतील आलेले सगळे मंत्री महोदय असतील मुख्यमंत्री महोदयांशी झालेली चर्चा असेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांबरोबर झालेली चर्चा असेल अजितदादांनी आज केलेली घोषणा असेल आणि आम्ही शासनाच्या वतीने दिलेलं पत्र असेल या सगळ्या गोष्टीचा विचार करून बच्चूभाऊंनी आंदोलन मागं घ्यावं अशी मी विनंती त्यांना केली आणि त्यांनी ती मान्य केली. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो. ज्या बैठका लावायच्या त्या देखील तातडीनं लवकरात लवकर कशा लावता येतील यासाठी आम्ही काम करू. मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत देखील एक बैठक करायची आहे. बँकांचे जे काही प्रश्न आहेत त्या संदर्भात देखील बैठक करायची आहे. एक समिती नेमायची आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर निर्णय घ्यायचा आहे. या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर कशा होतील यासाठी आमच्या सगळ्यांचा प्रयत्न राहील. परंतु बच्चूभाऊंनी आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान दिला. मुख्यमंत्री महोदयांच्या विनंतीला मान दिला. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान दिला. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये त्यांनी ज्या केलेल्या मागण्या आहेत त्याचा पाठपुरावा शासन म्हणून आम्ही सगळे करू असा देखील मी त्यांना शब्द दिला.
नाही, याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की 15 दिवसामध्ये समिती स्थापन करू. त्याच्यानंतर बच्चूभाऊ स्वतः या संदर्भातली चर्चा करणार आहेत आणि या सगळ्या संदर्भातली चर्चा बच्चूभाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी म्हणजे शेतकऱ्यांशी करून भविष्यातले निर्णय घेऊ. 2 ऑक्टोबर आंदोलनाची तारीख बच्चू कडूंनी दिलेली आहे. आता गांधीगिरीनं आंदोलन केलं. 2 तारखेला भगतसिंग 2 तारखेचा आंदोलनाचा किंवा या सगळ्याचा जो काही त्यांनी घोषणा केली ही आता इथे मला कळलेली आहे. या संदर्भात मी एवढंच सांगितलं की या सगळ्या संदर्भामध्ये बच्चूभाऊंशी मुंबईमध्ये सविस्तर चर्चा होईल आणि त्यांनी केलेल्या मागण्या ह्या स्वतःसाठी केलेल्या मागण्या नाहीत, शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांगांसाठी केलेल्या मागण्या आहेत. त्याच्यामुळे महायुतीचं सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार आहे, त्यांच्यासोबत आहे. सर, शेवटला बच्चू कडूंवर आंदोलन करण्याची पुन्हा वेळ येणार का? सरकारसाठी मी साहेब दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या की बच्चू भाऊंची तब्येत स्थिर झाल्यानंतर त्यांना पूर्ण विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर ह्या मागण्या कशा पूर्ण होतील या दृष्टीनं महायुतीचं सरकार काम करेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.